महाराष्ट्रात एका युगपुरुषाची गरज होती। हा महाराष्ट्र कुठेतरी विचारांच्या परंपरेला लांब छेदत चालला होता। अस्पृश्यतेची परिभाषा या मातीमध्ये नांदत होती आणि त्याच मातीमध्ये एका युगपुरुषाला जन्म घेणं गरजेचं होतं। आणि इसवी सन 11व्या शतकामध्ये 1105 साली एका युगपुरुषाचा मंगळवेढा इथं जन्म झाला। खरं तर त्यांचं नाव बसवेश्वर, त्यांना बसवांना असं म्हटलं जायचं। बसवांना आपल्या भाषणात एके ठिकाणी लोकांना उद्गारताना सांगताना संबोधित करताना असं म्हणतात, आमचा समाज म्हणजे बहुमजली इमारत, वरच्या मजल्यावरती जायला आम्हाला जिनाच नाही, त्यामुळे वरचा किती कनिष्ठ असला तरी तो श्रेष्ठच राहतो आणि खालचा किती श्रेष्ठ असला, खालचा किती कनिष्ठ असला, श्रेष्ठ असला तरी तो कुठेतरी नष्ट होऊन संपून जातो। खालच्या माणसांना वरती जायला जिना नाही। या तुरुंगामध्ये माणसाने माणसाला निर्माण केलेला या तुरुंगामध्ये मी राहणार नाही। आणि ज्यांनी ज्यांनी अस्पृश्यतेच्या समाजाला मागे टाकलं त्या समाजाला सुद्धा ठेवून देणार नाही। हा विचारांचा सुरुंग लावून समतेचा तुरुंग लावायचं काम जर कुणी केलं असेल तर ते बसवेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्या मातीसाठी केलं। हे का केलं? महात्मा बसवेश्वर म्हणतात, माणसाची इच्छा काय असते? माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, इतकीच तर प्रत्येक माणसाची भावना असते। तीच जर त्या माणसाला मिळत नसेल तर आवाज उठवणं गैर आहे का? त्याच्या विरोधात बोलणं गैर आहे का? एखाद्या मंदिरात जाऊन पूजा करणं हे मान्य आहे, पण मंदिराच्या जवळ जर देवाला जाऊन देत नसतील, मंदिराच्या भक्ताच्या मध्ये देवाच्या भक्ताच्या मध्ये जर कोणी येत असेल तर त्या माणसांचा निषेध करणं हे चुकीचं आहे का? तब्बल दोन तप बसवेश्वर महाराजांच्या मनामध्ये युद्ध चालू राहिलं। याच युद्धानं बसवेश्वर महाराजांना लिंगायत समाजाकडे नेलं। तो समाज सांगतोय समता असणं महत्वाचं आहे, सामर्थ्य असणं महत्वाचं आहे, एकता असणं महत्वाचं आहे। बसवेश्वर महाराज म्हणतात, या जगात असा कोणी नाही जो सर्वात श्रेष्ठ असेल आणि जो सर्वात कनिष्ठ असेल। हा निसर्ग भेदभाव करत नाही, हा निसर्ग सर्वांना समान पाणी देतो। तो आकाश इथल्या अनेकांशी भेदभाव करत नाही, तो आकाश सुद्धा प्रत्येकाला समान प्रकाश देतो। निसर्गानं भेदभाव केला नाही, त्या सूर्यानं त्या आकाशानं भेदभाव केला नाही, मग आम्ही भेदभाव करणारी माणसं कोण? बसवेश्वरांचं वय 2 वर्ष होतं। त्यांची बहीण लाडकी, त्यांना अक्का असं म्हणलं जायचं। त्या अक्का बसवेश्वरांना समजून सांगायच्या, बसवेश्वर, बसवांना थोडं थांब, इतका अभ्यास नको करू। लहानपणीपासून हुशार होते। बसवांना आपल्या मनातलं दुःख, आपल्या मनातला त्याग आणि विचारांची जी प्रेरणा होती ना, ते सार आपल्या बहिणीपाशी सांगायचे। आपल्या बहिणीला सांगायचे, असं का होतंय? अस्पृश्यतना लांब का ढकललं जाते? आता वाटलं बसवेश्वरांच्या आई वडिलांना की बसवेश्वरांना आपण शिक्षण दिलं पाहिजे। 5-6 वर्षाचं वय असताना त्यांना एका गुरुजींकडे पाठवलं। पण बसवेश्वर लहानपणापासूनच विद्वान पंडित, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला। रामायण, महाभारत यांच्यावरती विवेचना त्यांनी केली। खरं तर बसवांना गुरुजींनाच प्रश्न विचारायचे, हे असं का? हे महाभारतात असं का घडलंय? हे रामायणामध्ये असं का घडत आलंय? हे सांगण्याचं धाडस, गुरुजींना विचारण्याचं धाडस त्यांच्यामध्ये जन्मताच निर्माण झालं होतं। गुरुजी सांगायचे, हे व्यक्तिमत्व काही औरच आहे, त्यांच्यामध्ये जिज्ञासा आहे, समोरच्या पिढीचं जाणून घेण्याची भावना आहे। हा मुलगा इतका मोठा होईल की जगाचं कल्याण करण्याचं हात धनुष्य याच्या हातामध्ये दिलं जाईल, हा इतका मोठा होईल। बसवेश्वरांचं वय हळूहळू वाढत होतं, घरी ऐश्वर्य संपन्न होतं, सारं होतं, पण मनात एक जिद्द होती, प्रत्येकाला समान नागरिक, समान अर्ज, समान कायदा जसा असतो ना, तसं प्रत्येकाला समान दर्जा दिला पाहिजे। गुरुजी म्हणतात, अरे बास, किती अभ्यास करतोस? ज्या वयात आपण खेळलं पाहिजे बसवांना, त्या वयात आपण खेळलं पाहिजे, शरीर कमवलं पाहिजे, लढण्यासाठी सामर्थ्य असलेलं शरीर कमवलं पाहिजे। खेळ सवंगड्यांबरोबर दिवस घालव, लहानपणीचे दिवस आहेत। बसवांना लहान होते, आपल्या मित्रांबरोबर गावात खेळायला जायचे, सगळ्यांबरोबर खेळायचे। खेळता खेळता शरीरसृष्टी अत्यंत मजबूत, अत्यंत चांगली केली होती। शरीराची जपणूक त्यांनी जोपासली, त्याचबरोबर दिसायला अत्यंत देखणे होते। तरणे बाण, जिगरबाज शरीरसृष्टी असलेले बसवांना आपल्या मित्रांना सांगत,
बाबा, हा माणूस या समाजातला माणूस, त्या समाजातला माणूस, हा कोणी असू दे, प्रत्येक माणसाचं रक्त एक आहे, प्रत्येक माणसाचे रक्त एक आहे, प्रत्येक माणसाला माणसाने जन्माला घातलंय, परमेश्वराचीच तर ही लेकरं आहेत. आपण भेदभाव का करतो? पण त्या काळात प्रथा होती, अस्पृश्य समाजाला जवळ घेतलं जात नव्हतं, अस्पृश्य समाजाला वरिष्ठ समाज कुठेतरी लांब ठेवत होता. त्यावेळी बसवेश्वर लहानपणी खेळत होते आणि त्यांच्या कानावरती एक आवाज आला, अरे वाचवा वाचवा वाचवा, विहिरीमध्ये एक लहान मुलगा पडलाय. आणि बसवांना त्या क्षणी पळत पळत गेले, विहिरीच्या जवळ गेले, बघितलं एक पोरग पाण्यामध्ये खऱ्या अर्थानं बुडत होतं. त्या पाण्याचा वेग इतका होता विहिरीतला की त्याचा जीव जायला लागला होता. सगळे मित्र साईडला उभारले होते, कोणी कोणी जायचं धाडस करना. का? अस्पृश्य समाजातलं पोरग आहे, चांभार समाजातलं पोरग आहे, कसं जायचं, याला कसं वाचवायचं. पण कुठल्याही क्षणाचा विचार न करता बसवानांनी विहिरीत उडी टाकली आणि चांभार समाजाच्या पोराला बसवानांनी त्या काळात जीवदान दिलं. मुलाला बाहेर काढलं, घरी गेले. खरतर पूर्वीपासून एक प्रथा होती, अस्पृश्य समाजाचा विटाळ असला पाहिजे. आजी म्हणाल्या बसवांना, थांब, अरे विटाळ झाला तुझ्या शरीराला, आता शरीराला तुझ्या कोणी स्पर्श करायचं नाही, बाहेर थांब, पहिला आंघोळ कर, मग आत ये. अगं आजी असं का? अगं तो माझाच मित्र आहे ना, अगं ते मी त्याला जीव वाचवला त्याचा, मग मला बाहेर का ठेवतेस? बसवांना, ती विटाळ असलेली माणसं आहेत, त्यांचा स्पर्श आपल्याला चालत नाही, तू बाहेर थांब, पहिल्यांदा दोनदा आंघोळ कर, मग आत ये. सारं सारं आपल्या आजीचं बसवांनांनी ऐकलं, हात आले, शांतपणे बसले. पण डोक्यात एक प्रेरणा जागृत होत होती. का रे? माझी आई सांगायची, बसवांना प्रत्येकानं समान जगलं पाहिजे. मग ही ममतेची भावना असताना सुद्धा हा अस्पृश्यतेचा ठिपका अन्य समाजावरती का लादला जातोय? याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. 10 दिवस, 2 महिने, 3 महिने, 6 महिने बसवानांच्या मनामध्ये युद्ध चालूच राहिलं. एके दिवशी सायंकाळी बसवांना खेळायला गेले, 4 ते 5 वाजले होते. आणि त्याच वेळी बसवानांच्या वडिलांनी सांगितलं, अरे जावा रे, बसवानाला बोलवून आणा, ऊन वाढत चालले, काहीतरी आजारी पडेल. कर्मचारी गेले, बसवानांना आणलं. खरतर तहानले होते, तहान लागली होती, आत पळत आले, बाबा पाणी द्या ना, ओ बाबा पाणी द्या ना. बसवनाचे वडील म्हणाले, थांब बाबा, मी आता पूजेला बसलोय, पूजा उरकू दे, पूजा चालू असताना मी कुणालाही उठून पाणी देऊ शकत नाही. अहो बाबा, मला तहान लागले, पाणी द्या ना. बाबा उठू शकले नाहीत. त्याच रागानं बसवना बाहेर गेले, पहिला खड्डा काढला, परत दुसरा खड्डा काढला, तिसरा खड्डा काढला, चौथा खड्डा काढला, 12 खड्डे एक बसवनांनी काढायला चालू केले. काही वेळानं बसवना यांचे वडील बाहेर आले, वडील हातातनं पाणी घेऊन आले, बसवनाला पाणी द्यायला लागले. आणि जाताना तिने बघितलं, आपल्या मुलानं 12 खड्डे काढलेत आणि विचारलं, बसवना खड्डे का काढलास? बाबा, मी पाणी मागितलं, तुम्ही पाणी देऊ शकला नाही, मी ठरवलं की आता खड्डे काढायचं आणि खड्ड्यातनच पाण्याचा झरा काढायचा. अरे हो, खड्डा काढल्यावरती पाणी लागतं मला माहितीये, पण 12 खड्डे काढायची काय गरज होती? एकच खड्डा खोल काढला असतास तर तुला पाणी मिळालं नसतं का? हो बाबा, मी तेच सांगतोय. गणेश, शंकर, पार्वती, अन्य सगळ्या देवांची पूजा करण्यापेक्षा भगवान शिवशंकराची पूजा करा, सारं मिळून जाईल. लहान लहान बसवेश्वरांनी आपल्या वडिलांना नवचैतन्य असल्याची दीक्षा त्यावेळी दिली. सांगितलंय, शिवशंकर, शंकराच्या पाठीमागे उभा राहणं महत्वाचं आहे. शंकराचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागे ना, त्याच्या आयुष्यात कोणी बिघडू शकत नाही. हळूहळू मंगळवेढा राज्याचे मंत्री म्हणून बसवांना यांची निवड झाली. खरं तर अतिशय हुशार, कर्तबगार असणारा हा पुत्र. एकदा मंगळवेढ्याच्या राजानं विचारलं की परवा दिवशी 4-5 दिवसा अगोदर आपल्या वाड्याच्या शेजारी, म्हणजे किल्ल्याच्या शेजारी खोदकाम करताना एक ताम्रपट सापडले. हे ताम्रपट कुणाला वाचता येईल का? कोणीच तयार नव्हतं. ताम्रपट वाचायचे म्हटल्यावरती त्या काळातली भाषा आली पाहिजे. आणि त्याच वेळी मंत्री असलेले बसवांना समोर आले, महाराज मी वाचतो. आणि सगळे मंत्री म्हणाले, वाच वाच. आणि बसवांनी ते सगळं पत्र वाचलं आणि त्याचं मराठीत अनुकरण करताना बसवांना म्हणतात,
महाराज या आपल्या वाड्याच्या खाली, किल्ल्याच्या खाली तुमचं जिथं सिंहासन आहे त्याच्या खाली तुमच्या पूर्वजांनी तब्बल 12 ते 13 सोन्याची घागरी भरून ठेवलेत, आपल्या साम्राज्यासाठी भरून ठेवलेत. मंत्री म्हणलं राजे त्यांचं ऐकू नका, हे राज्य बुडवायला आलेत, त्यांचं काही मनावरती घेऊ नका. बसवण्णांना वाचताच येत नाही आम्हाला माहितीये, फक्त ते वाचल्याचं नाटक करतात. राजे म्हणले असं बघू बसवण्णा किती हुशार आहेत. कामगारांना बोलवलं, सिंहासनाच्या खाली खोदायला चालू केलं. तब्बल 80 फूट खाली गेल्यावरती 30 ते 40 सोन्याच्या घागरी त्यावेळी राजांना सापडल्या. बसवण्णावरती विश्वास बसला. अरे इतकी दूरदृष्टी, इतका अभ्यास. तत्कालीन काळातली भाषा, ताम्रपटावरची भाषा बसवण्णांना येत होती. सगळ्या लोकांनी बसवण्णांचा गौरव केला. ते सारं सोनं नाणं रयतेमध्ये वाटण्यात आलं, कारण ते होतच रयतेचं. तर पण त्या काळात त्यांच्या मनात एक लक्षात आलं, एक बाहेरनं एक माणूस पळत आला. बसवेश्वर महाराज आपल्याला शंकराच्या मंदिरात जायला अडवलं जातंय, तिथं जाऊन दिला जात नाही, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. तिथले पुजारी म्हणतात आपण लांबणं देवाचं दर्शन घ्यायचं. ओ महाराज, पण शंकर आपला, आपण त्यांना मानतो, मग लांबून काय दर्शन घ्यायचं? जसा प्रत्येकाचा देव आहे ना, तसा आपला सुद्धा देव आहे. ही ठिणगी त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून पेटत होती. त्यावेळी त्यांनी आपल्या समाजाला सगळ्या गोळा केलं आणि सांगितलं, हे बघा, मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं त्यानंच खरं तर कुठेतरी देव प्रसन्न होतो का? नाही. जर नरबळी देऊन एखाद्या प्राणी जीवाची हत्या करून जर तुम्हाला पुण्य मिळतं का, असं कुठल्या ग्रंथात लिहून ठेवलंय का? नाही. देव सांगतोय नरबळी घेऊ नका, प्राणी हत्या करू नका. देव सांगतोय मी प्रत्येकाच्यासाठी जन्माला आलोय. देव भेदभाव करत नाही. मग ही माणसं का भेदभाव करतात? आजपासनं एक वेळ आपण मंदिरात नाही गेलो तरी चालेल, पण मी एक प्रेरणेचं अस्त्र तुमच्याकडे देतोय. आणि ते अस्त्र होतं तत्कालीन काळात बसवेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी तयार केलेलं इष्टलिंग. बसवेश्वर महाराज म्हणतात माणसाचं शरीर म्हणजे हे मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये मी इष्टलिंगाची स्थापना करतो. प्रत्येकानं आपल्या गळ्यामध्ये हे इष्टलिंग घालायचं, जणू शिवशंकर मानव रूपी मंदिरामध्ये तुमच्या सोबत विराजमान असेल. त्यावेळी अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा बसवेश्वर महाराजांनी केलंय. एवढी सांगण्याचा इतिहास आहे. हे सारं तुमच्या पुढं त्यांनी आणि आणून ठेवलं. खरं तर महात्मा बसवेश्वर त्यांचं निलंबिका यांच्यासोबत लग्न झालं. त्यांच्या पत्नी एके दिवशी सायंकाळी महात्मा बसवेश्वर यांच्या घरामध्ये एक चोर आला आणि त्याने निलंबिका यांच्या सोन्याचे हार पळवून नेले. महात्मा बसवेश्वर यांच्या पत्नी ओरडला, निलंबिका म्हणाला चोर 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 पकडा. आणि कर्मचाऱ्यांनी त्या चोराला पकडलं, महात्मा बसवेश्वरांच्या समोरानं उभा केलं आणि बसवेश्वरांनी विचारलं, का रे बाबा चोरी का केलीस? बसवण्णा, खायला अन्न नाही, दुष्काळ पडलाय, पोटात आग पेटते, पोटातली आग विझवण्यासाठी पोरं माझ्याकडे माझे टाहुळवाणी बघतात. त्यांच्या पोटातली आग समवण्यासाठी मी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे चोरी करायला आलो. सकाळी मी तुमच्या पत्नीला जाताना बघितलं, त्यांच्या गळ्यामध्ये हातामध्ये सोन्याने मडलेल्या होत्या. मी ठरवलं यातलं काही सोनं आपल्याला मिळालं तर माझ्या लेकरांची भूक भागेल. चोरी करायचा इरादा नव्हता माझा, पण या पोटातल्या भुकीनंच मला चोरीकडे नेलं. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या पत्नीला बोलवलं आणि निलंबिकाला महात्मा बसवेश्वर म्हणतात, या माणसाचे काही चूक नाही, आपण सोनं घालून फिरतो, या सोन्यानंच तर त्या माणसाच्या मनामध्ये चोरी करण्याचा मोह आला. पण निलंबिका, आपल्या शहरामध्ये एकही माणूस उपाशी राहता कामा नये, यासाठी आपण आपल्या राज्यात बंदोबस्त करायचा. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या समाजातली, आपल्या राज्यातली माणसं उपाशी राहू नयेत यासाठी त्यावेळी जेवणाची सुरुवात केली. पण ते म्हणतात कुठलंही काम कष्टानंच केलं पाहिजे, कष्टाच्या घामानंच तर ईश्वर प्राप्त होतो. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी कष्ट केले पाहिजेत, अपार कष्ट केले पाहिजेत. का रे तू चोरी केलीस पण तुला कष्ट करू वाटले नाही का? महाराज माफी असावी. हे बघ,
मी माझ्या बायकोच्या गळ्यातले काही सोने तुला देतो, हे सोने घेऊन जा. पण या सोन्यानं 2 बैलजोडी एकत्र विकत घे आणि त्या बैलजोडीच्या जीवावरती स्वतःचं पोट भागव, संसार कर. आणि दिवसभर काय करतोस तू? काय नाही महाराज, शिवशंकराची 4 ते 5 तास बसून मी पूजा करतो. अरे त्या पूजेत वेळ घालवण्यापेक्षा कष्ट कर, प्रामाणिकपणे कष्ट कर. तुझ्या घामातनं तुझ्या अंगात असलेलं इष्टलिंग ज्यावेळी भिजून निघेल ना, तो खऱ्या अर्थाने त्या शिवशंकराला अभिषेक असेल. कष्ट कर सांगितले महात्मा बसवेश्वरांनी आपल्या रयतेला. प्रत्येकाच्या घरात जाईत समाज प्रबोधनाचं पर्व त्यांनी उभा केलं. हा समाज एकत्र केला. आजही अस्पृश्यतेचा ठपका मिटवायचं काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर त्या या मातीमध्ये महात्मा बसवेश्वरांनी या पगड 12 बलुतेदार जातीसाठी केलंय. ही सांगण्याची वेळ आज आली.